नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. जे की व्हिडिओचा आपला विषय आहे की गायींची जी कास सुजते किंवा कासेचा दाह होतो, किंवा कास बघा बऱ्याच ठिकाणी दुखते, अशा प्रकारचे जे समस्या उद्भवतात त्यासाठी आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. बऱ्याच वेळा ही समस्या कसं बघा की गाई वेल्यानंतर कास सुजते किंवा गाईची कास दुखते, कासेचा दाह होतो, ठणक मारते, अशा प्रकारे समस्या निर्माण होते. किंवा एखाद्या गाईनं कासावरती दुसऱ्या गाईनं मारलं किंवा बसताना काही प्रॉब्लेम झाला, कासाला दणका बसला, तशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो. यामध्ये महत्त्वाचं आहे की कासेचा दाह थांबवण्यासाठी एक आपण घरगुती आयुर्वेदिक एक औषध किंवा आपण घरगुती जे सामानातून एक औषध बनवणार आहे, ते औषध आपण वापरलं तर पूर्णपणे हा कासेचा दाह थांबवू शकतो. त्यामध्ये आपण एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो, घरगुतीच वस्तू आहेत, काय बाहेर बाजारातनं जास्त आणायची गरज नाही. त्यामध्ये पहिलं आहे की कोरफड. आपल्या आसपास बरेच ठिकाणी बघा कोरफड असते, त्याची दोन पानं घ्यायची, म्हणजे मधली दोन मोठी पानं, हळद 50 ग्रॅम घ्यायची, चुना 10 ग्रॅम घ्यायचा आणि एक हाडजोड एक कांडी मिळते आपल्या आसपास, तुम्हाला बघायला मिळेल, हाडजोड म्हणतात ते. एक 2 कांड्या घेतल्या छोट्या किंवा एक मोठी कांडी घेतली तरी खूप होते. आता हे काय करायचं आहे आपल्याला, याचं सगळ्याचं एक मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काय करायची, कोरफड स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये पेस्ट झाली की त्यामध्ये हळद टाकायची, जे की आपण 50 ग्रॅम हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर हळद झाली, परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याचबरोबर त्यात आपण एक हाडजोड जे आहे आपण घेतलेली कांडी, ती पण त्यामध्ये एक 2 पेरं कट करून त्यामध्ये टाकायची, जेणेकरून त्याचंही मिश्रण आपल्याला तयार होईल. त्याचबरोबर एवढं सगळं मिश्रण झालं की आपल्याला एक 10 ग्रॅम चुना टाकायचा त्या पूर्ण मिश्रणामध्ये आणि ते पूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकदम बारीक करून घ्यायचं हे मिश्रण आणि आपल्याला हे गाईला कासाला लावायचं आहे. आता याचा कलर सगळा लाल कलर होतो, रक्तासारखा पूर्ण कलर होतो. आता काय करायचं की हे कासाला लावण्यापूर्वी कास स्वच्छ धुवून घ्यायची, कुठं शेण किंवा काय मूत्र किंवा असं काही लागलेलं नसलं पाहिजे. कास एकदम स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, ओली असेल तर ती टॉवेलनं वगैरे पुसून घ्यायची. आणि ही पेस्ट आहे ना, ही जी आपण पेस्ट बनवली त्याचा चौथा भाग एका वेळी आपल्याला लावायचा. चौथा भाग घ्यायचा आणि कासेला उलट दिशेने लावायचं, खालून वर व्यवस्थित सगळ्या कासेला पूर्ण लावून घ्यायचं. असं हे दिवसातनं 4दा केलं, 3दा 4दा तरी करा, जेणेकरून चांगला आपल्याला फरक पडेल. हे असं 2 ते 3 दिवस केलं की आपल्याला चांगला फरक पडतो. दुसऱ्या दिवशीच तुम्हाला एकदम बघा हा फरक खूप चांगला दिसेल. 3 दिवस केलं तरी खूप झालं. 3 दिवसामध्ये कासेचा दाह थांबतोय. जर कासेचा दाह तसाच राहिला तर प्रॉब्लेम येतात. म्हणून हे औषध घरगुती करून बघा, याचा चांगला रिझल्ट आहे. असेच अजून 1-2 उपचार घरगुती आयुर्वेदिक आहेत, त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून चॅनलचे सबस्क्राईब करून ठेवा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्या मित्रांना, आपल्या पशुपालकांना पाठवा, शेअर करा. धन्यवाद.